आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्याला कधी ना कधी स्पर्श करतोच. हो, अगदी. हा विषय आहे अडचणींचा, संकटांचा. आपल्याकडे ना स्वामी समर्थांच्या शिकवणीवर आधारित काही साहित्य आहे आणि ते आपल्याला या अडचणींकडे पाहण्याचा एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन देतं. बरोबर. म्हणजे कामातले अडथळे असोत, घरातला तणाव अगदी. किंवा पैशांची चिंता, या सगळ्या चक्रव्यूहातून की नाही बाहेर कसं पडायचं याचा एक आध्यात्मिक पण तितकाच व्यावहारिक मार्ग या स्रोतांमधून मिळतो. आणि गंमत म्हणजे हा मार्ग असं नाही सांगत की संकट कशी टाळावीत. नाही, अजिबात नाही. उलट या साहित्याचा सूर असा आहे की संकटे ही जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत. मुद्दा त्यांना टाळण्याचा नाही आहे, तर त्यांना सामोरं जाण्याची आंतरिक ताकद कशी मिळवायची हा आहे. इट्स नॉट अबाउट अवॉइडिंग द स्टॉर्म, इट्स अबाउट लर्निंग टू सेल इन इट. बरोबर. आणि इथेच या स्रोतांमधला पहिला विचार मला खूप भावला. तो सगळा दृष्टिकोनच बदलून टाकू शकतो. कोणता? स्वामी म्हणतात की संकट हा शेवट नसतो, तर एका नव्या सुरुवातीची तयारी असते. पण इथेच मनात प्रश्न येतो की ही तयारी इतकी वेदनादायी का असते? म्हणजे आपल्या आयुष्यात संकट येतातच का? हाच तर मूळ प्रश्न आहे. या साहित्यानुसार आपण संकटांकडे कसं पाहतो? एक शिक्षा म्हणून किंवा अपयश म्हणून? हो, अपयश म्हणून. पण स्वामींचा दृष्टिकोन वेगळा आहे. ते म्हणतात की संकट आपल्याला कमजोर करण्यासाठी नाही येत, मग तर आपल्या आत लपलेली ताकद बाहेर काढण्यासाठी येतात. एक खूप सुंदर उदाहरण दिले या स्रोतांमध्ये, सोन्याचं. अच्छा. सोनं अधिक शुद्ध आणि तेजस्वी कधी होतं? जेव्हा ते आगीत तापवलं जातं, त्यावर घाव घातले जातात. बरोबर. तसंच आपल्या आयुष्यातली संकटं ही त्या आगीसारख्या आहेत, जी आपल्या व्यक्तिमत्वाला अधिक शुद्ध आणि कणखर बनवते. म्हणजे ही एक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. अगदी तसंच. एक स्पिरिच्युअल वर्कआउट म्हण ना. जसं जिममध्ये वजन उचलल्याशिवाय स्नायू बळकट होत नाहीत, तसंच आयुष्यात आवाहनं पेलल्याशिवाय आपलं मानसिक आणि आध्यात्मिक बळ वाढत नाही. बरोबर. जेव्हा सगळं काही छान चाललेलं असतं तेव्हा आपण एका कम्फर्ट झोनमध्ये असतो. पण संकट येतं तेव्हाच आपण आपल्या मर्यादांच्या पलीकडे पाहायला लागतो, स्वतःला नव्याने ओळखू लागतो. हो. ही संकल्पना खूप शक्तिशाली आहे. पण हे बोलणं जितकं सोपं आहे, तितकंच कठीण परिस्थितीतून जाणाऱ्या व्यक्तीसाठी ते स्वीकारणं अवघड असू शकतं. खरंय. आणि मला वाटतं हीच गोष्ट पटवून देण्यासाठी या स्रोतांमध्ये एका भक्ताची कथा दिली आहे. अच्छा. हो. आणि ही कथा या सिद्धांताला केवळ तात्विक नाही ठेवत, ती प्रत्यक्ष अनुभवात कशी उतरते हे दाखवते. ही कथा म्हणजे या शिकवणीचं हृदय आहे. तर ही कथा आहे एका सामान्य माणसाची, आपल्यासारख्याच. त्याच्या आयुष्यात एकाच वेळी सगळीकडून संकट कोसळली होती. म्हणजे चांगली चाललेली नोकरी गेली, बापरे, डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला आणि साहजिकच घरात रोजच्या रोज छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद आणि तणाव. म्हणजे माणूस पूर्णपणे खचून गेला असेल. हो. त्याला काहीच मार्ग दिसत नव्हता. आणि अशा स्थितीत जेव्हा बुद्धी चालत नाही, तेव्हा माणूस श्रद्धेकडे वळतो. बरोबर. तो भक्तही रोज स्वामींच्या मंदिरात जाऊ लागला. सुरुवातीला त्याची प्रार्थना खूप मनापासून होती, स्वामी मला यातून बाहेर काढ. पण दिवस गेले, आठवडे गेले, परिस्थितीत काहीच फरक पडला नाही. हो. आणि मग हळूहळू त्याची श्रद्धा गळमळायला लागली. त्याची प्रार्थना आता तक्रारीत बदलली होती. अच्छा. तो स्वामींना रोज विचारायचा, तुम्ही माझं ऐकत का नाही? मी एवढी भक्ती करतो पण तुम्ही माझ्याकडे पाहत पण नाही. त्याचा संयम संपत चालला होता. तो हताश झाला होता. आणि इथेच आपल्या भक्तीची खरी परीक्षा असते, नाही का? बरोबर. अनेकदा आपली श्रद्धा ही अट घालणारी असते. मी हे केलं तर तुम्ही ते करा. पण खरी श्रद्धा म्हणजे जेव्हा काहीच अनुकूल नसतं तेव्हाही विश्वास टिकवून धरणं. त्याची परीक्षा तर शेवटच्या टप्प्यावर पोचली होती. एके दिवशी तो इतका संतापला की मंदिरात जाऊन स्वामींच्या मूर्तीसमोर अक्षरशः ओरडला. काय म्हणाला? म्हणाला, जर तुम्ही खरोखर असाल, जर तुमच्यात काही शक्ती असेल तर मला आजच्या आज मार्ग दाखवा, नाहीतर मी पुन्हा कधीच तुमच्या दारात येणार नाही. बापरे. ही त्याची एक प्रकारे शेवटची आरोळी होती. रागातून आलेली असली तरी ती खूप प्रामाणिक होती. आणि जेव्हा आपण अशा पूर्ण समर्पणाच्या अवस्थेत पोचतो, मग ते प्रेमाने असो वा रागाने, तेव्हाच एक संवाद सुरू होतो. आणि इथेच कथेला एक अविश्वसनीय वळण मिळतं. त्या रात्री त्या भक्ताला स्वप्न पडलं. स्वप्नात स्वामी आले? हो. स्वप्नात स्वतः स्वामी समर्थ आले. शांतपणे त्याच्याकडे पाहत होते. भक्त स्वप्नातही आपली तक्रारच सांगत होता. अच्छा.
तेव्हा स्वामींनी फक्त एकच वाक्य उच्चारलं, मी तुझ्या पाठीशी आहे पण तूच विश्वास सोडतो आहेस. वा, मी तुझ्या पाठीशी आहे पण तूच विश्वास सोडतो आहेस, या एका वाक्याने तर सगळा दृष्टिकोनच बदलून टाकला. बरोबर. म्हणजे जबाबदारी देवावर नाही तर आपल्यावर आहे. इट फ्लिप्स द एंटायर स्क्रिप्ट. एक्झॅक्टली. हा खूप मोठा मानसिक बदल आहे. स्वामींनी असं नाही म्हटलं की थांब मी तुझं संकट दूर करतो. नाही, ते म्हणाले मी तुझ्या सोबत आहे. याचा अर्थ बाह्य परिस्थिती कशीही असो, खरा आधार तुझी आंतरिक शक्ती आणि तुझा विश्वास आहे. म्हणजे संकट बाहेरून येतात पण त्यांना हरवण्याची ताकद आतूनच येते. हो, आपण विश्वास गमावतो आणि स्वतःलाच कमजोर करून घेतो. स्वामी आपल्याला फक्त त्या शक्तीची आठवण करून देतात. मग त्या स्वप्नानंतर काय झालं? त्याच्या आयुष्यात खरोखर काही बदल झाला का? खूप मोठा बदल झाला. तो सकाळी उठला तेव्हा त्याच्या मनात एक वेगळीच शांतता होती. रात्रभराचा तो संताप, ती निराशा विरघळून गेली होती. हो, त्याला स्वामींचे शब्द आठवत होते. आणि चमत्कार म्हणजे त्याच दिवशी त्याला एका जुन्या मित्राचा फोन आला. अच्छा. तो मित्र एका नवीन प्रोजेक्टवर काम करत होता आणि त्याला मदतीसाठी एका माणसाची गरज होती. म्हणजे एक संधी मिळाली. हो, ती नोकरी पूर्वीसारखी मोठी नव्हती पण ती एक सुरुवात होती. म्हणजे मार्ग आपोआप तयार झाला. मार्ग तर तयार झालाच, पण त्याहून महत्वाचं म्हणजे त्याचा स्वतःवरचा आणि स्वामींवरचा हरवलेला विश्वास परत आला. त्याने ते काम स्वीकारलं. हळूहळू त्याच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे त्याची गाडी पुन्हा रुळावर येऊ लागली. घरात पैसा येऊ लागला, तणाव कमी झाला. म्हणजे काही महिन्यातच त्याचं आयुष्य पुन्हा स्थिरस्थावर झालं. अगदी. या कथेतून त्याला जो बोध मिळाला तोच या सगळ्या शिकवणीचा गाभा आहे असं म्हणता येईल का? अगदी. त्याला हे कळून चुकलं की स्वामी कधीच साथ सोडत नाहीत. ते नेहमीच पाठीशी असतात. फक्त संकटांमुळे आपल्या डोळ्यांवर निराशेची इतकी दाट धूळ जमा होते की आपल्याला तो आधार दिसेनासा होतो. आपणच हार मानतो. ही कथा श्रद्धेच्या आणि आत्मविश्वासाच्या सामर्थ्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करते. संकट हे तुमच्या श्रद्धेची परीक्षा घेण्यासाठी येतं, तिला संपवण्यासाठी नाही. बरोबर. ही कथा ऐकल्यावर आता स्वामींच्या शिकवणीतल्या त्या 4 मुख्य सूत्रांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो. की 4 सूत्र. हो. संयम ठेवा, श्रद्धा ठेवा, नकारात्मक विचार सोडा आणि रोज नामस्मरण करा. ही सूत्र आता केवळ उपदेशाचे बोल वाटत नाहीत, तर त्या भक्ताच्या प्रवासाचे टप्पे वाटतात. अगदी. आणि ही केवळ 4 वाक्य नाहीयेत, तर संकट काळातून बाहेर पडण्याचा एक रोडमॅप आहे. आणि गंमत म्हणजे ही सगळी सूत्र एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत. जसं की पहिलं सूत्र, संयम ठेवा. पण जेव्हा सगळं काही ढासळत असतं तेव्हा संयम ठेवणं हेच तर सगळ्यात अवघड काम आहे. म्हणूनच हे पहिलं पाऊल आहे. कारण संकटात आपली पहिली प्रतिक्रिया असते ती म्हणजे भीती आणि अस्वस्थता. आणि त्या अवस्थेत आपण घाईघाईने चुकीचे निर्णय घेतो. हो. स्वामी म्हणतात थांबा. संयम म्हणजे निष्क्रिय बसणं नव्हे, इट्स अन ॲक्टिव्ह पेशन्स. जसा शेतकरी बी पेरल्यावर वाट पाहतो, त्याला विश्वास असतो की योग्य वेळी अंकुर फुटणारच आहे. तसा विश्वास ठेवून योग्य वेळेची वाट पाहणं म्हणजे संयम. आणि ही वाट पाहण्यासाठी जी ऊर्जा लागते ती श्रद्धा या दुसऱ्या सूत्रातून मिळते. बरोबर? अगदी बरोबर. श्रद्धा म्हणजे सर्व काही ठीक होईल हा दृढ विश्वास. हा विश्वास आपल्याला मानसिक बळ देतो. जेव्हा आपल्याला वाटतं की एक मोठी शक्ती आपल्या पाठीशी आहे तेव्हा संकटाचा आकार आपोआप लहान वाटू लागतो. त्या भक्ताच्या बाबतीत तेच झालं. हो. स्वप्नातून त्याला तीच खात्री मिळाली आणि त्याचा आत्मविश्वास परत आला. श्रद्धा म्हणजे एक अदृश्य सुरक्षा कवच. तिसरं सूत्र तर आजच्या काळात खूपच महत्वाचं वाटतं. नकारात्मक विचार सोडा. खरंय. कारण संकट आल्यावर मनात विचारांचं जे वादळ सुरू होतं, आता माझं काही खरं नाही, सगळं संपलं, माझ्याच नशिबी हे का, हे वादळच माणसाला आतून संपवतं. आणि हे नकारात्मक विचार म्हणजे वाळवी लागण्यासारखं आहे. ते तुमची ऊर्जा, तुमची शक्ती आतून पोखरून काढतात. म्हणूनच स्वामी म्हणतात की या विचारांना जाणीवपूर्वक थांबवा. कारण परिस्थिती बदलण्याआधी विचारसरणी बदलावी लागते. बरोबर. जर आपण सतत मी हारणार हाच विचार करत राहिलो तर आपण लढणार कधी? आणि मग इथं 4थं सूत्र, रोज नामस्मरण करा. अनेकांना वाटेल की मंत्र जपल्यानं बाहेरची परिस्थिती कशी बदलेल. पण याचा संबंध थेट आपल्या मनाशी आहे नाही का? हो, खूप खोल संबंध आहे. नामस्मरण म्हणजे श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप हे मनाला स्थिर ठेवण्याचं एक अत्यंत प्रभावी साधन आहे. म्हणजे संकट काळात आपलं मन सैरभैर धावत असतं. हो. भूतकाळातील चुका आठवतं किंवा भविष्याची चिंता करतं. नामस्मरण त्या मनाला वर्तमानात खेचून आणतं. इट्स अ पॅटर्न इंटरप्ट. ते नकारात्मक विचारांची साखळी तोडतं.
आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हाच आपल्याला योग्य मार्ग सुचू लागतो. त्या भक्तांनाही शांत झाल्यावरच मित्राचा फोन आठवला, संधी दिसली. गोंधळलेल्या मनात कधीच उत्तरं सापडत नाहीत. नाही. म्हणजे ही 4 सूत्र म्हणजे एक प्रकारचं मानसिक आणि आध्यात्मिक फर्स्ट एड किट आहे. अगदी समर्पक उपमा आहे, जे संकट काळात आपल्याला तात्काळ आधार देतं. ही सूत्र आपल्याला आठवण करून देतात की रात्र कितीही गडद असली तरी ती कायमची नसते. सूर्योदय होणारच आहे. आणि ही सूत्र म्हणजे तोपर्यंत तग धरून राहण्यासाठी लागणारी ऊर्जा. हे सगळं ऐकायला आणि समजून घ्यायला खूप छान वाटतंय. पण मला असा प्रश्न पडतोय की समजा कोणी सध्या अशाच परिस्थितीतून जात असेल तर त्यांच्यासाठी या स्रोतांमध्ये काही अधिक ठोस कृती करण्यासारखे उपाय दिले आहेत का? म्हणजे आजपासून मी काय करू शकतो याचं उत्तर. हो, आणि हेच स्वामींच्या शिकवणीचं सौंदर्य आहे. ती केवळ तत्वज्ञान सांगून थांबत नाही, तर प्रत्यक्ष आयुष्यात काय करायचं याचे सोपे आणि व्यावहारिक मार्गही दाखवते. अगदी कोणीही सहज करू शकेल असे काही उपाय त्यात दिले आहेत. ते नेमके कोणते उपाय आहेत? पहिला आणि सर्वात सोपा उपाय आहे रोज सकाळी उठल्यावर किमान 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणे. फक्त 11 वेळा? हो, अवघी 2 मिनिटं लागतील. पण दिवसाची सुरुवात ह्या सकारात्मक स्पंदनांनी केल्यामुळे दिवसभर मनात एक वेगळं बळ आणि शांतता राहते. अँक्झायटीजच्या चक्रात अडकण्याऐवजी दिवसाची सुरुवात एका स्थिर पायावर होते. बरोबर. दुसरा उपाय थोडा श्रद्धेशी जोडलेला आहे. गुरुवारी, जो गुरुचा वार मानला जातो, त्या दिवशी उपवास करणे किंवा निदान काही काळ विशेष नामस्मरण करणे. हो, या स्रोतांनुसार या दिवशी केलेल्या साधनेमुळे आपलं आध्यात्मिक बळ वाढतं आणि गुरुकृपेचा अनुभव तीव्रतेने येतो. आणि तिसरा उपाय मला वाटतं मानसिक सवयीशी निगडीत आहे. हो, तिसरा उपाय आहे सकारात्मक विचारसरणी ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणे. हे सुरुवातीला कठीण वाटू शकतं. नक्कीच, कारण नकारात्मकतेची सवय लागलेली असते. पण जसं आपण व्यायाम करून शरीर घडवतो तसंच सकारात्मक विचार करण्याचा सराव करून मन घडवता येतं. म्हणजे जेव्हाही मनात नकारात्मक विचार येईल तेव्हा त्याला थांबवून स्वामी माझ्या पाठीशी आहेत, सर्व काही ठीक होईल असं स्वतःला आठवण करून देणं. हा एक प्रभावी सराव आहे. आणि चौथा उपाय मला वाटतं तो ह्या सगळ्याला कृतीची जोड देतो. हो, आणि तोच सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. तो आहे केवळ घाबरून न बसता परिस्थिती बदलण्यासाठी योग्य कृती करणे. त्या भक्ताच्या कथेतही हेच दिसतं. स्वामींनी त्याला स्वप्नात येऊन केवळ विश्वास दिला, पण नोकरी शोधण्यासाठी प्रयत्न त्यालाच करावे लागले ना. बरोबर. श्रद्धा म्हणजे आळशी बनून देव सगळं बघेल असं म्हणून हातपाय गाळून बसणं नव्हे. अजिबात नाही. खरी श्रद्धा म्हणजे मी माझे 100% प्रयत्न करेन आणि स्वामी